हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। तपास यंत्रणेला अडथळा निर्माण होईल अशी वक्तव्य नको। चंद्रशेखर बावनकुळेंची सुरेश धस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांना समज, तपासात अडथळा निर्माण होणार नसल्याचं धस यांचं वक्तव्य। वाल्मिक कराडवर मकोका कधी लावणार, जितेंद्र आव्हाडांचा सरकारला सवाल। तर कराड कुणाचाही मित्र असो 100% कारवाई होणारच, केसरकरांचं आश्वासन। प्राजक्ता माळीच्या तक्रार अर्जाची महिला आयोगाकडून दखल, तातडीनं अहवाल देण्याच्या सूचना। तर माझ्यासाठी विषय संपला, धस यांची प्रतिक्रिया। नितेश राणेंविरोधात तात्काळ कारवाई करा, केरळला मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या राणेंवर अबू आझमींचा हल्लाबोल। तर राणेंचं वक्तव्य म्हणजे केरळचा अपमान, वडेट्टीवारांकडूनही आगपाखड। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 100 दिवसांचा रोडमॅप, सह्याद्रीवर 6 विभागांच्या आढावाची बैठक, संबंधित खात्यांच्या मंत्र्यांसोबत चर्चा। पुण्यातल्या पबकडून नव्या वर्षाच्या पार्टीला येणाऱ्यांना कंडोम आणि ORSच्या पाकिटांचं वाटप, पोलिसांनी चौकशी करताच कंडोम वाटणं गुन्हा आहे का, असा पबचा सवाल। नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला राज्यातल्या सुरक्षेचा आढावा, पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त, विशेष पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सूचना। जालन्यामध्ये क्रिकेट खेळताना 32 वर्षीय खेळाडूचा हृदयविकारानं मृत्यू, षटकार ठोकताच खेळाडू मैदानावर कोसळला। गुरुद्वारातले ग्रंथी आणि मंदिरातल्या पुजाऱ्यांना महिन्याला 18,000 मानधन देणार, निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवालांची घोषणा। मेलबर्नमध्ये भारतानं 13 वर्षांनी गमावला कसोटी सामना, रोहित, राहुल, विराटसह इतर भारतीय फलंदाजांची हाराकिरी। बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलिया 184 धावांनी विजयी। H-1B व्हिसावर डोनाल्ड ट्रम्प यांची नरमाईची भूमिका, भारतीयांसाठी आनंदाची गोष्ट। H-1B व्हिसामुळे उच्च शिक्षित तरुणांना अमेरिकेत जाऊन नोकरी करणं शक्य। नमस्कार, मी दीपक पळसुले, महाराष्ट्र